नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। महाराष्ट्र के जलगांव शहर में पुलिस ने एमडी ड्रग बेचने वाले एक युवक को गिरफ्तार करने में सफलता हाथ लगी है। मिली गुप्त सूचना के आधार पर पुलिस को जानकारी मिली कि जलगांव के साहू नगर में एक युवक के जरिए नशे का एमडी ड्रग बेचा जा रहा है। इस सूचना के आधार पर पुलिस ने बीती रात छापेमारी कर एमडी ड्रग्स बेचने वाले युवक को इस गोरख धंधे से जुड़े होने को लेकर गिरफ्तार कर लिया है। पुलिस के मुताबिक गिरफ्त में आए आरोपी का नाम सरफराज जावेद भिस्ती है। पुलिस ने यह भी बताया कि गिरफ्तार आरोपी सरफराज जावेद भिस्ती के पास से 5,34,000 रुपये की 53 ग्राम 40 मिलीग्राम एमडी ड्रग्स भी जब्त की गई है। काल जळगाव शहरातील जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या दोन अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रगचा विक्री करतो। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या साह्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद भिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे। हा एमडी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद भिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। याच्यावर या अगोदर आरमॅक्सचा गुन्हा दाखल आहे। आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे।